सध्या बार्टी आणि महाज्योतीच्या निकालांबद्दल प्रचंड गोंधळ उडालेला आहे. हजारो विद्यार्थी वाट बघतायत की निकाल कधी लागेल, पण त्यांच्या हातात फक्त कन्फ्युजन आणि अनिश्चितता आहे. आणि यामुळे होतंय काय, तर त्यांचं पुढचं सगळं प्लॅनिंगच थांबलंय. चला तर मग ह्या गोंधळाच्या मुळाशी जाऊया आणि नक्की खरं काय आहे ते समजून घेऊया. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे निकाल नक्की लागणार तरी कधी. कोणी म्हणतंय 5 तारखेनंतर, तर दुसरीकडून बातमी येते की 21 तारखेपर्यंत वाट बघावी लागेल. आता एकाच दिवशी ह्या दोन वेगवेगळ्या तारखा ऐकल्यावर विद्यार्थ्यांमधला तणाव साहजिकच वाढणार. तर हा सगळा गोंधळ सुरू झाला 2 फोन कॉल्समुळे. जेव्हा विद्यार्थ्यांनी माहितीसाठी अधिकृत नंबर्सवर फोन केला, तेव्हा त्यांना मिळाली 2 पूर्णपणे वेगळी उत्तरं. आणि गंमत म्हणजे ही दोन्ही उत्तरे एकाच दिवशी मिळाली. हे बघा, एका बाजूला आहे निकाल विभाग, जे म्हणतायत निकाल 5 तारखेनंतर लागेल, आणि दुसऱ्या बाजूला आहे हेल्पलाईन, जिथून सांगितलं जातंय की निकाल 21 तारखेनंतर लागेल. आता अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर, हाच तर खरा प्रश्न आहे. जेव्हा निकाल विभागाशी थेट बोलणं झालं, तेव्हा त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की निकाल 5 तारखेनंतर लागेल आणि सगळ्यांनी वेबसाईट चेक करत राहावी. हे उत्तर ऐकून थोडा दिलासा मिळतो खरा, पण कहाणी इथेच संपत नाही. याच्या अगदी उलट हेल्पलाईनवर फोन केल्यावर मात्र एक वेगळं चित्र समोर आलं. तिथल्या अधिकाऱ्याने सांगितलं की निकाल आता 21 तारखेनंतर लागेल. आणि इतकंच नाही, तर ते पुढे असंही म्हणाले की आम्हालाच नक्की तारीख माहीत नाहीये, तर आम्ही तुम्हाला कशी सांगणार. ही अनिश्चितता तर विद्यार्थ्यांची चिंता आणखी वाढवणारी आहे. बरं, मग ह्या सगळ्या विलंबामागे आणि ह्या गोंधळामागे नक्की कारण काय असू शकतं? जेव्हा हेल्पलाईन अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, तेव्हा यामागचं एक प्रमुख कारण त्यांनी सांगितलं, आणि ते म्हणजे निवडणूक आचारसंहिता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार निकालाला उशीर होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सध्या लागू असलेली निवडणूक आचारसंहिता. याच कारणामुळे निकाल जाहीर करण्यावर बंधनं आली आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. एका हेल्पलाईन अधिकाऱ्याने तर बोलता बोलता थेटच सांगितलं की आता ती जी आचारसंहिता लागू आहे ना, नाहीतर आतापर्यंत म्हणजे या 5 तारखेपर्यंत निकाल लागला असता. या एका वाक्यातून हे अगदी स्पष्ट होतंय की प्रशासकीय पातळीवर आचारसंहितेमुळेच निकाल थांबलेला आहे. ठीक आहे, आचारसंहिता आहे कारण आपण मान्य करू, पण मग प्रश्न हा उरतो की 2 वेगवेगळ्या तारखा का सांगितल्या जात आहेत? यामागे काही वेगळं कारण असू शकतं का? या गोंधळामागे काही तर्क असू शकतात? एक शक्यता अशी आहे की हेल्पलाईनवर रोज हजारो कॉल्स येत असणार. हा कॉल्सचा ओघ कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना 21 तारखेसारखी एक लांबची तारीख देऊन तात्पुरतं शांत करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. याचा अर्थ असा की निकाल 5 तारखेनंतर कधीही लागू शकतो आणि ही जी 21 तारीख आहे ती फक्त कॉल्स टाळण्यासाठी दिलेली एक अंदाजी तारीख असू शकते. ओके, तर ही सगळी परिस्थिती आहे. मग आता ज्या विद्यार्थ्यांचं करिअर, वेळ, पैसा सगळं काही या निकालावर अवलंबून आहे, त्यांनी नेमकं काय करायला हवं? फक्त वाट पाहत बसून तर काही होणार नाही. आता काहीतरी ठोस पावलं उचलावी लागतील. तर आता विद्यार्थ्यांनी काय करायचं? सगळ्यात पहिलं, कार्यालयात सातत्याने फोन करून निकालाची विचारणा करत राहा. दुसरं, फक्त विचारू नका, तर या उशिरामुळे तुमचं किती नुकसान होतंय ही अडचणही त्यांना स्पष्टपणे सांगा. आणि तिसरं, जेव्हा अनेक विद्यार्थी एकत्र येऊन हे करतील, तेव्हा प्रशासनावर निकाल लवकर लावण्यासाठी एक दबाव निर्माण होईल. खरंय, एकट्या दुकट्याच्या प्रयत्नाने कदाचित लगेच फरक पडणार नाही, पण जेव्हा शेकडो विद्यार्थी एकत्र येऊन आपला आवाज उठवतील, तेव्हा प्रशासनाला त्याची दखल घ्यावीच लागेल. तुमची ही एकजूटच हा बदल घडवू शकते. आणि शेवटी हा फक्त एका निकालाचा प्रश्न नाहीये. हा हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, त्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि त्यांच्या करिअरच्या पुढच्या निर्णयांचा प्रश्न आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की प्रशासन या विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी ओळखून त्यांना एक ठोस आणि निश्चित उत्तर कधी देणार.